अनन्या आपल्या ऑफिसमधून परतत होती. तिच्या गाडीचा पाठलाग होत असल्याचं तिला जाणवलं. तिने घाबरत गाडी थांबवली आणि मागे पाहिलं. एका काळ्या कारने तिला घेरलं होतं. त्या कारमधून 2 अनोळखी माणसं बाहेर आली आणि तिला गाडीत ओढून घेऊन गेली. अनन्या घाबरून ओरडत होती, मला सोडा, कोण आहात तुम्ही, मला कुठे नेताय? त्या माणसांनी तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिला एका गोदामात नेलं. समृद्धला अनन्याच्या अपहरणाची बातमी कळताच तो संतापला. त्याने करण आणि इतर मित्रांना एकत्र केलं आणि अनन्याला शोधायला सुरुवात केली. मी तिचं संरक्षण करू शकलो नाही, पण आता काहीही करून तिला सुखरूप परत आणणार, तो ठामपणे म्हणाला. अनन्या एका अज्ञात ठिकाणी कैद होती, तर समृद्ध आणि गायत्री तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. आता पुढे. अनन्या एका मोठ्या अंधाऱ्या गोदामात कैद होती. तिथं फक्त एका कोपऱ्यात मंद लाईट जळत होता. तिच्या भोवतीच्या माणसांचं वागणं उग्र आणि बेफिकीर होतं. तिला जास्त आवाज करू देऊ नका, मालकाला तिच्यासोबत मोठं काम आहे, एका माणसाने म्हटलं. अनन्या घाबरून त्याच्याकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा संताप स्पष्ट दिसत होता. माझ्या दुर्बलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला जे करायचंय ते लवकर करा, ती संतापाने म्हणाली. माणसांनी तिचं म्हणणं दुर्लक्ष केलं आणि तिच्या हातापायांना दोरांनी घट्ट बांधून तिला एका खुर्चीवर बसवलं. तिला वाटत होतं की ही तिच्या धैर्याची खरी कसोटी आहे. समृद्धने अनन्याच्या अपहरणाचा शोध घेण्यासाठी करण आणि त्याच्या टीमच्या सहाय्याने पूर्ण ताकद लावली. गायत्रीने पोलिसांना माहिती दिली, पण वेळ वाचवण्यासाठी समृद्ध स्वतःच पुढे सरसावला. करणने कम्प्युटरवर काही डिटेक्टिव्ह साधनं वापरून अनन्याच्या मोबाईलचा लोकेशन ट्रेस केला. समृद्ध, लोकेशन मिळालंय, ती एका जुन्या बंद पडलेल्या फॅक्टरीत आहे, करण म्हणाला. समृद्धचा चेहरा कठोर आणि निर्धाराने भरलेला होता. आता वेळ फक्त तिच्या सुटकेसाठी आहे, तयारीला लागा, तो म्हणाला. दुसऱ्या बाजूला आदित्य आपल्या ऑफिसमध्ये होता. त्याने राजेशला सांगितलं, अनन्याला कैद करून आपण फक्त एक चांगला मोहरा मिळवला आहे, पण हा खेळ अजून संपलेला नाही. समृद्धला गोंधळात टाकण्यासाठी पुढचा प्लॅन काय, राजेशने विचारलं. आदित्यने एक फोटो टेबलावर ठेवला. त्यात अनन्या एका काळ्या गाडीत बसलेली होती. तिला वाचवायचं असेल तर त्याला माझ्या अटी मान्य कराव्याच लागतील. त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची, मगच ती सुखरूप परत मिळेल, तो म्हणाला. समृद्ध, करण आणि त्यांच्या टीमने गोदामाजवळ पोहोचताच रणनीती आखली. आपण शांतपणे आत शिरायला हवं, कोणत्याही चुकीमुळे अनन्याला धोका होऊ शकतो, करण म्हणाला. गायत्रीने पोलिसांनाही अलर्ट ठेवलं होतं, पण समृद्धला यावर पूर्ण नियंत्रण ठेवायचं होतं. तिला बाहेर काढल्याशिवाय मी थांबणार नाही, तो ठामपणे म्हणाला. गोदामात अनन्या स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करत होती. तिच्या आसपासच्या माणसांवर ती लक्ष ठेवत होती. एका क्षणी एक माणूस तिला पाणी देण्यासाठी आला. अनन्याने त्या क्षणाचा फायदा घेत त्याच्या हातातून बाटली जोराने भिरकावली आणि दुसऱ्या माणसाच्या डोक्यावर आदळली. तुम्हाला वाटलं तुम्ही मला सहज हरवू शकाल, ती धीराने म्हणाली. गोंधळात तिने खुर्चीपासून स्वतःला मोकळं केलं, पण बाहेर जाण्याचा रस्ता तिच्यासाठी अडथळ्यांनी भरलेला होता. समृद्ध आणि त्याच्या टीमने गोदामात प्रवेश केला. त्याने आपल्या पिस्तुलाने पहिल्या माणसाला नमवलं. करणने दुसऱ्याला बेशुद्ध केलं. अनन्या कुठे, समृद्धने ओरडून विचारलं. त्याच वेळी अनन्या एका खोलीतून बाहेर येत होती. ती समृद्धला बघून रडवेली झाली. समृद्ध, तू आलास, ती म्हणाली. पण त्याच क्षणी आदित्यच्या एका माणसाने बंदूक उचलली आणि अनन्याला पुन्हा पकडायचा प्रयत्न केला. समृद्धने वेळ न दडवता त्या माणसावर गोळी झाडली आणि अनन्याला आपल्या बाहुपाशात घेतलं. आता काहीही हो, मी तुझं नुकसान होऊ देणार नाही, तो म्हणाला. त्याच वेळी आदित्यला समृद्धच्या या यशाची बातमी कळाली. तो रागाने पेटला. हा खेळ संपलेला नाही, मी अजूनही त्याला हरवून दाखवीन, तो पुटपुटला. त्याने आपल्या शेवटच्या डावाची तयारी सुरू केली. त्याला माहिती होतं की त्याचं खरं अस्तित्व उघड झाल्यावर सगळं संपणार आहे.
अनन्या आणि समृद्ध घरी परत आल्यावर सगळ्या घरात एक प्रकारची शांतता पसरली होती. गायत्री अनन्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, मुली, तू परत आल्यावर माझं मन शांत झालं, पण अजून काहीतरी चुकतंय. समृद्धला मात्र जाणवत होतं की ही शांतता फक्त एक भास आहे. आदित्य इतक्या सहज हार मानणार नाही हे त्याला ठामपणे माहित होतं. अनन्या समृद्धच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला माहित आहे का, तुझं माझ्यासाठी इथं येणं खूप मोठं आहे, पण आपल्याला आदित्यच्या पुढच्या पावलांवर लक्ष ठेवायला हवं. समृद्धने तिच्या हातावर हात ठेवला. आता काहीही झालं तरी मी तुझं रक्षण करीन, पण यावेळी आपण फक्त बचावावर नाही तर हल्ल्यांवर लक्ष केंद्रित करूया. आदित्य आपल्या ऑफिसमध्ये एका खाजगी माणसाशी बोलत होता. यावेळी मला फक्त संपत्ती नको, मला समृद्धची पूर्ण बदनामी हवी आहे, तो म्हणाला. त्याने एका मोठ्या राजकीय व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी समृद्धच्या कंपनीचे कागदपत्र खोट्या साक्षींसोबत पाठवले. जर हा कट यशस्वी झाला तर समृद्ध कधीच उभा राहू शकणार नाही. आदित्यच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसत होती. घरात राहूनही अनन्याला काहीतरी चुकत असल्याचा अंदाज आला. गायत्रीला ती म्हणाली, आई, मला वाटतं की आदित्य अजूनही आपल्या जवळचं कोणीतरी फितूर वापरत आहे. गायत्रीने गहीवरून तिला पाहिलं. हो मुली, तुझं म्हणणं खरं असू शकतं, पण मला असं वाटतं की त्याचा कोणीतरी जवळचा माणूस आपल्या माहितीचा गैरफायदा घेतोय. त्याच वेळी करणने आपल्या तपासादरम्यान समृद्धला एक धक्कादायक माहिती दिली. समृद्ध, तुझ्या कंपनीच्या काही महत्वाच्या कागदपत्रांवर खोट्या साक्षी देण्यात आल्या आहेत. हे नक्कीच आदित्यचं काम आहे, करण म्हणाला. समृद्धने एक गडद हास्य केलं. यावेळेस तो कोणतीही तयारी न करता परतणार नाही, पण आपणही तयार आहोत. समृद्ध गायत्रीला म्हणाला, आई, मला माहित आहे की आदित्यने जे काही केलं ते आपल्या विरोधात आहे, पण यावेळेस त्याला हरवायचं आहे. तुला काही माहिती असेल तर ती लपवू नकोस, तो म्हणाला. गायत्री थोडा वेळ शांत राहिली, पण मग ती म्हणाली, समृद्ध, एक मोठं रहस्य आहे. आदित्य फक्त तुझा शत्रू नाही, तो तुझा सावत्र भाऊ आहे. त्याला तुझ्यावर राग आहे, कारण त्याला वाटायचं की तुझे बाबा तुला त्याच्यावर नेहमीच प्राधान्य देत होते. हे ऐकून समृद्ध स्तब्ध झाला. आई, इतकं मोठं सत्य तू लपवलं? तुला ही गोष्ट कधी कळली? काही वर्षापूर्वीच कळली. तुझ्या बाबांच्या जिवलग मित्रांनी सांगितलं की तो जिवंत आहे, पण सुडाने माखलेला आहे, आणि त्यानंतर त्याचा रोष वाढत गेला. तो फक्त तुला हरवायचं ठरवून बसला आहे. गायत्रीने रडत उत्तर दिलं. आदित्यच्या अडचणी वाढल्या होत्या. त्याचवेळी आदित्यच्या खोट्या कागदपत्रांचा मागोवा घेऊन करणने पोलिसांना पुरावे दिले. हे पुरावे आदित्यच्या डावाला खोडून काढण्यासाठी पुरेसे आहेत. त्याला यावेळी पकडायला आपण तयार आहोत, करण म्हणाला. पोलिसांनी आदित्यवर बारीक लक्ष ठेवलं आणि त्याच्या कटाचा पत्ता लावला. समृद्धने त्याचा हा डाव उलटण्यासाठी सर्व रणनीती वापरल्या. अनन्या समृद्धला म्हणाली, आता वेळ आली आहे की आपण आदित्यला समोरून उत्तर द्यायला हवं. मी सुद्धा यामध्ये सहभागी होणार. समृद्धने तिच्याकडे पाहून एक कटाक्ष टाकला. हे धोकादायक आहे अनन्या, पण तुझा आत्मविश्वास माझ्या मनात आहे. आपण हे मिळून करू. गायत्रीने समृद्धला एक नवीन माहिती दिली. आदित्यचा एक जुना पार्टनर आहे जो त्याला मदत करत होता. तोच आपल्या घरातल्या माहितीचा स्रोत आहे. हे ऐकताच समृद्धला समजलं की आदित्य फक्त एक प्यादा आहे, पण त्याच्या मागे आणखी कोणी मोठं व्यक्तिमत्व आहे. समृद्ध, अनन्या, करण आणि गायत्री यांचं सगळं लक्ष आदित्यला नेस्तनाबूत करण्यावर केंद्रित होतं. गायत्रीने आपल्या एका विश्वासू वकिलाशी चर्चा करून आदित्यच्या सर्व कृत्यांचा हिशोब घेतला. माझ्या हातात आदित्यच्या अनेक कृत्यांचे पुरावे आहेत, ती म्हणाली. आता वेळ आली आहे की त्याला पूर्णपणे हरवायचं. करणने तपासादरम्यान आणखी काही पुरावे गोळा केले होते, ज्यावेळी आदित्यच्या गुन्ह्यांना गती मिळाली. समृद्ध, हे पुरावे आदित्यच्या कशाही ताकदीवर मात करू शकतात. त्याचं पुढचं पाऊल थांबवायला हे पुरेसं आहे, करण म्हणाला. आदित्यने समृद्धच्या कंपनीला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी शेवटचा डाव टाकला.
त्याने समृद्धच्या बँकेच्या काही खात्यांमध्ये मोठ्या रकमांचे व्यवहार खोट्या नावाने टाकले आणि त्याला आर्थिक घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी समृद्ध त्याच्या प्रत्येक पावलावर नजर ठेवून होता. अनन्या म्हणाली, आदित्यच्या प्रत्येक हालचालीचं आपण योग्य नियोजन करून उत्तर दिलं पाहिजे. हा डाव आपल्याला जिंकायचाच आहे. समृद्धीने शांत स्वरात उत्तर दिलं. आता वेळ आली आहे की आपण त्याला थेट सामोरं जावं. करणने पोलीस तपास यंत्रणेला घेऊन आदित्यच्या खोट्या कृत्यांचा पर्दाफाश करण्याची तयारी केली होती. त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर पुरावे जमा झाले आहेत. आता त्याला अटक होणार, करणने खात्री दिली. त्या दिवशी समृद्धने आदित्यला थेट भेटायचं ठरवलं. आदित्य, तुझ्या खेळाचा अंत झाला आहे. तू जितका प्रयत्न केलास तितकाच तुला आता परिणाम भोगावा लागणार आहे, समृद्धने खंबीर आवाजात म्हटलं. आदित्यने खोटा आत्मविश्वास दाखवत उत्तर दिलं, माझ्या हातात अजूनही असे काही पुरावे आहेत जे तुला उद्ध्वस्त करतील. पण तेवढ्यात पोलीस ऑफिसरने समृद्धला कॉल केला. तुमच्या सगळ्या शंका बरोबर होत्या. आदित्यच्या सर्व गुन्ह्यांचे पुरावे मिळाले आहेत आणि आता त्याला अटक होणार आहे. आदित्यच्या अटकेनंतर सगळं शांत झालं. अनन्या आणि समृद्धने त्यांच्या नात्याला पुन्हा नवी दिशा दिली. अनन्या म्हणाली, समृद्ध, आपल्या आयुष्यात खूप वादळं आली, पण या सगळ्यातून आपल्याला खूप शिकायला मिळालं. आता मी आणि तू एकत्र नवीन सुरुवात करूया. समृद्धने तिच्या हातात हात घेतला. हो अनन्या, आता वेळ आली आहे की आपण आपलं नातं नव्या विश्वासाने पुढे घेऊन जावं. गायत्रीने शांतपणे आपल्या हातात असलेलं एक पुस्तक बंद केलं. तिच्या चेहऱ्यावर एका समाधानाची छटा होती. आता माझ्या दोन्ही मुलांना योग्य मार्ग मिळालाय, हीच माझी आयुष्यभराची इच्छा होती, ती स्वतःशीच म्हणाली. समृद्ध आणि अनन्या समुद्र किनाऱ्यावर उभे होते. समृद्धने अनन्याला विचारलं, तू कधी विचार केलास का की आपलं आयुष्य इतका गुंतागुंतीचं होईल? अनन्या हसत म्हणाली, गुंतागुंतीचं आयुष्यच आपल्याला जगायला शिकवतं. त्या दोघांनी सूर्यासोबत आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.